मनसेविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारे सुनील शुक्ला आणि मनसेचे चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्यातला कॉल रेकॉर्ड समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालाय। यात सुनील शुक्ला उत्तर भारतीयांचं नुकसान करत असल्याचं विधान महेंद्र भानुशाली करतायत। तू भैया आहेस तर मी गुजराती आहे, पण मी राज ठाकरे यांचा सैनिक आहे। मला राज ठाकरे कळले कारण ते हिंदुत्वासाठी काम करतात। तू फेमस होण्यासाठी त्यांच्यावर आरोप करतोय, अशी टीका भानुशाली यांनी केल्याचं बघायला मिळालं। सुनील शुक्ला, महेंद्र भानुशाली, अरे बोल ना भाई, काय फोन कट करतोय? आपण बोलू ना, चर्चा करू ना। बोलो कशाला हे उत्तर भारतीय आणि मराठी माणसांमध्ये वाद घालायचा प्रयत्न करतोयस? हा, तुला काय तू फेमस होण्यासाठी हे करतोयस, पण तुझ्या ह्याच्यामुळे ना उत्तर भारतीय अडचणीमध्ये येत आहेत। काय होणार? काय होणार नाही। तू जबरदस्ती तू हे मनसे पक्ष कोर्टामध्ये टाकतोयस, बंद करा। अरे काय होणार आहे तुझ्याशी यार? तू चांदिवलीमध्ये इलेक्शन लढला, 300 मतं होते आणि तू उत्तर भारतीयांचा मसिहा सांगतो सर स्वतःला। अरे ऐक ना, मी तुझं बोलणं ऐकलं। मी काय म्हणतो, तू काय करणार आहे माझा विरुद्ध ते बोल ना। अरे मी काय विरोध काय? मी तुझ्यासारखा थोडा आहे? अरे मी करणार तेव्हा तुला सांगणार पण नाही। काय करणार ते बोल। अरे ते तू, अरे बघ, वेळ आली तर तेही करणार। मारणार, ठार मारणार। अरे मी काय म्हणतोय, वेळ आली तर तेही करणार। वेळ तर येऊ दे। ठार मारणार। अरे मी काय म्हणतोय, तू स्वतः बोलतोय ठार मारणार, तू स्वतः बोलतोय मारणार। अरे मी काय म्हणतोय, जशी वेळ तसं काम होणार। पण तू ना, कसं आहे, स्वतःला फेमस करण्यासाठी ना नको बनूस हिरो। हा ऐक जरा। हा बोल तू। माफी माग आणि हे संपला विषय। कुणाची माफी? तुझी? धमकी दिल्यानं साहेब आहेत समोर। कुणी धमकी दिली? तेव्हा आम्ही थांबतो। हा, फोन उचलला, तुला मान दिला। अरे मान बिन नाही, तू मान नाही दिलाय। तुझा अवकाश पण नाही। अरे तुझी कसली अवकाश आहे रे? झिंगूर 300 मतं घेऊन आलास। हा, तू काय स्वतःला शहाणा समजतोस काय? 300 मतं घेऊन आला, उत्तर भारतीयांचा मसिहा झाला। तुला फेमस करायचं ना, हे ग्रुपवर टाकायचं। अरे मी 100%, आता मी काय म्हणतोय, आता मला अशी कुठली इच्छा नव्हती। मला फक्त तुला हे समजवायचं होतं की जसं तू परप्रांतीय आहेस ना, तसं मी गुजराती आहे। ऐक पहिला, अरे ऐक रे, तसं मी पण गुजराती आहे। तू ऐक जरा, मी गुजराती आहे, पण मला राज ठाकरे साहेब समजतात। समजलं ना? ते मराठी माणसांसाठी बोलतात, ते हिंदुत्वासाठी बोलतात।